पल्स गुंतवणूकदारांसाठी दिलासा. 10-12 वर्षापासून अडकलेल्या पैशांच्या परतफेडीला सुरुवात. गेल्या 10 ते 12 वर्षापासून पल्स इंडिया लिमिटेड म्हणजेच पल्स कंपनीमध्ये अडकलेल्या हजारो गुंतवणूकदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी. अखेर त्यांच्या पैशांच्या परतफेडीला सुरुवात झाली आहे. आज सांगलीमध्ये पल्स गुंतवणूकदार आणि फील्ड वर्कर्सचा मोठा मेळावा पार पडला. काही वर्षापूर्वी पल्स कंपनीने ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. गोरगरीब आणि कष्टकरी जनतेने आपली आयुष्यभराची बचत या कंपनीत गुंतवली होती. मात्र अचानकपणे कंपनीची सर्व कार्यालये बंद झाली आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. याचा फटका कंपनीत काम करणाऱ्या फील्ड वर्कर्सनाही बसला. त्यांचे जगणे कठीण झाले. गुंतवणूकदार पैसे परत मिळवण्यासाठी सतत त्यांच्याकडे तगादा लावत होते. या प्रकरणात सरकारच्या वतीने SEBIकडे संपूर्ण कारभार सोपवण्यात आला. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लोढा कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीमार्फत कंपनीच्या जमिनी आणि मिळकती विकून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र या मालमत्ता अतिशय कमी दरात विकल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात पुण्यातील जनलोक प्रतिष्ठान आणि त्यांच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा कदम यांनी न्यायालयात धाव घेतली. योग्य किमतीत व्यवहार झाले तरच गुंतवणूकदारांना पूर्ण पैसे मिळू शकतात हे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. याच लढ्यामुळे आता गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी बोलताना LG आंबे म्हणाल्या, काही गुंतवणूकदारांनी क्लेम भरताना चुका केल्या आहेत. काहींनी लँड अलॉट पर्याय चुकीचे निवडला तर काहींनी भरलेली रक्कम टाकण्याऐवजी परत मिळणारी रक्कम टाकली. यामुळे लोढा कमिटीने अनेकांचे क्लेम नाकारले आहेत. तसेच काहींना फक्त पहिला आणि शेवटचा हप्ता देऊन पूर्ण पैसे दिल्याचा दिखावा केला जात आहे. मात्र आम्ही सर्व गुंतवणूकदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जनलोक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा कदम म्हणाल्या, पल्समधील प्रत्येक गुंतवणूकदाराचा 1-1 रुपया परत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोढा कमिटीचे चुकीचे मनसुबे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. ऑनलाईन क्लेम केलेल्या गुंतवणूकदारांची पूर्ण रक्कम माहिती असून फक्त पहिला आणि शेवटचा हप्ता देणे, लँड अलॉटच्या नावाखाली जमीन न देणे आणि प्रॉपर्टी कमी दरात विकण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टीविरोधात आमचा लढा हा सुरूच राहील. तसेच ज्यांचे पैसे मिळाले नाहीत, कागदपत्र हरवले आहेत, पॉलिसीधारक मयत आहे किंवा बँक खाते बदलायचे आहे, त्याच्यासाठी पोर्टल कायम सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांनी जनलोक प्रतिष्ठानकडे तक्रार दाखल करावी असेही आवाहन करण्यात आले. यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते आणि ही रक्कम न्यायालयीन लढ्यासाठी वापरली जाते. संघटनेचे 2015 ते 25 पर्यंत ऑडिटही पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यास पल्स कंपनीचे गुंतवणूकदार आणि फील्ड वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK क्राईम न्यूजसाठी राहुल टिपे, इस्लामपूर. नमस्कार, मी जनलोक प्रतिष्ठानमधून सुनंदा कदम बोलते. आज जो सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये जो मेळावा झाला त्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे की आज जे लोकांना पैसे मिळालेत जनलोकच्या माध्यमातूनच मिळाले, जनलोकच्या प्रयत्नांमुळे मिळालेत. कारण जनलोक प्रतिष्ठानने पोर्टलवरती इलिगल सेलवरती खूप मोठं काम केलं आहे. परंतु आमच्या अजूनही काही समस्या आहेत, ज्या समस्यांसाठी किंवा ज्या फेडरल कोर्टमध्ये लोढा कमिटी स्थापन झाली त्या लोढा कमिटीने अजूनही आमच्या काही प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावरती लोढा कमिटी काम करत नाही असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. आणि त्यांनी इथून पुढे जे आमचं एक्नॉलेजमेंट आहे, अलॉटमेंट लेटर आहे किंवा डेथ क्लेम आहेत याच्यावरती 100% त्यांनी गुंतवणूकदारांचा प्रॉब्लेम समजून घ्यावा आणि त्याच्यावरती सोल्युशन द्यावं, एवढंच मी या माध्यमातून आपल्यासमोर मांडू इच्छितो. PSL गुंतवणूकदारांसाठी आम्ही हेल्प सेंटर ओपन केले आणि त्या हेल्प सेंटरवरती प्रत्येक गुंतवणूकदाराने आपली तक्रार आमच्या हेल्प सेंटरवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे द्यावी आणि हा सामूहिक क्लेम आम्ही सुप्रीम कोर्टासमोर सगळ्यांच्या सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहोत आणि दाद मागणार आहोत. आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे आता SEBIकडून किंवा लोढा कमिटीकडून जे पेमेंट रिटर्न व्हायला लागले याच्यामध्ये प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढवण्यासंदर्भात जनलोक प्रतिष्ठानची भूमिका काय? सर, जनलोक प्रतिष्ठाननेच त्याच्यावरती काम केले. आजपर्यंत लोढा कमिटी स्थापन झाली सुप्रीम कोर्टच्या आदेशाने, परंतु 50% काम जनलोक प्रतिष्ठानने केले. कुठलीही बेकायदेशीर प्रॉपर्टी विकू दिली नाही. त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढण्याचं काम सुद्धा जनलोक प्रतिष्ठानने केले आणि आजही करणारे आम्ही प्रत्येक रेग्युलेटरीशी कनेक्ट आहोत आणि याच्यावरती आक्षेप घेत आहोत. SEBIचं पोर्टल कायमस्वरूपी चालू राहावं यासाठी जनलोक आम्ही प्रयत्न व्हावा, जेणेकरून राहिलेल्या लोकांचे पण राहिलेले क्लेम करता येतील आपल्याला.
जनलोकचं पोर्टल ओपन करण्यासाठी आम्ही कमिटीला विनंती करणार आहोत, परंतु ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कमिटीने आम्हाला सहकार्य करावं किंवा आम्हाला एक मिटिंग द्यावी किंवा आमचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करावे.